पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. प्रोटेक्शन होतं त्या क्षेत्रामध्ये. एका धाबेकरिता पहिली धाव फलकावर जोडली जाते. निलेशच्या बॅटमधून स्वतःचं खातं उघडलं जातं, संघाचं खातं उघडलं जातं. डावखुरा बॅटर बालाराम आपण पाहतोय. डावखुऱ्याचा बॅटर अंकुशच्या विरोधात स्ट्राईक एंडला सज्ज होताना. यावेळेस ऑन साइडला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाबेकरिता शॉट फायनल क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगलच्या भडतीने धावफलक दोन्ही अंकावर जात असताना आपण पाहतोय. टीम जय हनुमान पोगाव बॅटिंग करत असताना साई कृपा डुंगेच्या विरोधात. स्ट्रायकिंगवर निलेशला यावेळेस पाहतोय. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू गरंगरत राहिला. सिलिमुडॉन मधून क्षेत्ररक्षण पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल. 3 या अंकावर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 3 धावा फलकावर. त्यावेळेस 2 धावा कंप्लीट करत असताना आपण बॅटरला पाहतोय. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 5 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5 धावा फलकावर. एक शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पोगाव टीम बॅटिंग करत असताना डोंगेच्या विरोधात. यावेळेस फुलटॉस आहे. ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक होते डेप मध्ये. मुभा होती दोन्ही बॅटरला. 2 धावा इथं मात्र कंप्लीट करत असताना 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 7 या अंकावर. 7 धावा फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज अंकुश मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. आमचे कॅमेरावर गणेश आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीनं हे क्षणचित्र टिपले जात आहेत. प्रिन्स मूवीचे हे कॅमेरामॅन. अतिशय अनुभव आहे या कॅमेरामॅनकडे. या दरम्यान डॉट चेंडू हाताला गेलाय. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 7. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा खर्च केल्यात अंकुशनं. तर विकेट मिळवली असेल परंतु धाबा फक्त 7 खर्च केल्यात. त्यामध्ये 2 डबल धाबा आल्यात.
शशी म्हात्रे त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून हैवे दिव्या या संघाच्या माध्यमातून खेळताना आपण त्यांना पाहत आहे. गोलंदाज आपण पाहतोय विनोद. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक फ्लिकचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डेप मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. एकच धावेवर समाधान मानलं जात आहे. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 8 ही अंकावर. टाकपुरताचा बॅटर बलिराम आपण पाहतोय स्ट्रायकिंगला सज्ज होताना. धावफलकावर 8 धाबा आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहता भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 20-25 आपण अनुभवत आहे. स्पर्धेतील दुसरा दिवस अनुभवत आहे. दुसऱ्या दिवसातील चालू असलेला सामना आपण पाहतोय साई कृपा डोंगे विपक्षात जय हनुमान पोगाव. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान पोगावला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे. इथे काय घडलंय? चुकी घडली आहे. चेंडू डीप मध्ये निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. थर्ड मॅन रिझन मधून चौकार. यावेळेस चेंडू हवेत आहे. अंदाज चुकला आणि झेल सुटला. दरम्यान 2 धाबा 2 धाब्यांनी धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 14 अंकावर. 14 धाबा फलकावर आहेत. कुठली विकेट गमवल्या बिनबाद 14. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा इथे खेळ मात्र संपन्न झालाय. यावेळेस कोलबटप्प्याचा चेंडू हाताला गेलाय. डॉट चेंडू. यावेळेस चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आलाय. एकदा कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. यावेळेस काय घडलंय? कलेक्शन चुकीचं झालं आणि अजून एक धाव मात्र. 4थी धाव पूर्ण केली जाईल का? 4थी धाव घेत असताना मात्र विकेट गमावावी लागले. बॅटर निलेशला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. चौथी पे आउट, तीसरे पे आउट हुआ, चौथी तीसरे पे आउट हुआ. पूछन काटो कौन? वो लेफ्टी ने मारा था. लेफ्टी ये है. अरे वो लेफ्टी है. लेफ्टी वो है. ये नीलेश आउट हो गया अभी. आउट कौन? नीलेश कहाँ गया उसका? राइट आउट हुआ ना. हाँ तो नीलेश राइटी. चौथी रन पे आउट हो गया. चौथे रन पे आउट हुआ. यावेळेस ऑन चेंडू सरळ निघून गेलाय 4 धाबेकरिता सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समॅन कोण आहे ना? मैं बुला रहा हूँ 12th में.
धावसंख्या आपण पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21-21. दुसरा बॅट्समॅन कोण गेला दादा? सोमनाथ. बोल ना. हां पोचते पण तुमच्याकडे. हो त्यांना लोकेशन पाठवलं मी, तू पाठवलेला. निघालाच नाही ते. त्यांचा नंबर पाठवतो मी. राकेश ना. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. यावेळेस पलटी स्ट्रोक खेळले गेलेत फलंदाज. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न यावेळेस सक्सेस राहिलेत. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय फलकावर 23. स्ट्राईक एंडवर आपण पाहतो पुन्हा एकदा सोमनाथ. संख्या आपण पाहतो 23. एक विकेटचं नुकसान झालं. निलेश हा बॅटर माघारी परतला गेला रनआउटच्या स्वरूपामध्ये. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते, परंतु अजून चांगली करावी लागेल. 40पेक्षा जास्त धाव भारी करावे लागेल. 40पेक्षा जास्त धाव म्हणजे एक फायटिंग टोटल मानलं जातं 40+ मॅचमध्ये आपण पाहिलं तर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक. यानंतर सीमा रेषेजवळ जीवाची आकांता मात्र चेंडू अडवला गेलाय. त्यानंतर मात्र 3 धावा इथे मात्र पूर्ण करत असताना हे दोन्ही बॅटर 3 धावेने धावफलक पुढे जात असताना 26. गोलंदाजी ट्रॅकवर राकेश पुणे एकदा. डावखुरा बॅटर बालाराम बालाराम ट्रिपल लिया ना तो बालाराम आएगा स्ट्राइक पे. स्ट्रायकिंग वर आपण पाहतोय बालाराम. यावेळेस पंच आमच्याकडे बोलतायत. हा चेंडू स्वेअर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्तच भरणार राहिला आहे या चेंडूच्या मागे. 27 धावफलकावर 27 रन्स पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळेस बॅट चेंज. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डनर रिझनमध्ये. गली रिझनमध्ये हा चेंडू अडवला जातोय. एका धावेकरिता फलंदाजांनी प्रयत्न केला. प्रयत्न सक्सेस राहिलाय. एक सिंगल इथं मात्र फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 28. धावसंख्या फलकावर. तिसरे षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. राकेश पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. चौथा चेंडू टाकण्याकरिता आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेलेत. सक्सेस राहिलेत. चेंडू सरळ निघून चालला मिडविकेट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार करिता हाय तो 4 चौकार.
सोमनाथच्या बॅटमध्ये निघणारा हा पहिला चौकार. चौकारच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 32 या अंकावर. चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. यावेळेस बॅटची एसी रक्षकाला होती संधी. झेल सुटला. आयुष्यमान बाबूचा आशीर्वाद मात्र फलंदाजाला मिळतोय. त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलच्या वरतून धावफलक जाऊन पोहोचलाय 33. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. गोलंदाज राकेश पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळले गेले बॅटरच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. दरम्यान कॉलिंग सुद्धा चांगली पाहायला मिळाली. त्या दरम्यान 2 धावा इथं मात्र कंप्लीट करत असताना बॅटर बालरामला आपण पाहतोय. 2 धाब्याने धावफलक 35 या अंकावर जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी ट्रॅकवर चौथ्या षटकाकरिता प्रशांत. पहिल्या चेंडूवर जोरदार अपील आणि पंचांनी ही अपील उचलून धरली आहे. लेग बिफोरची विकेट मात्र मिळते गोलंदाजाला. सोमनाथ ना एलबीडब्ल्यू दिया एलबी लेग बिफोर. एलबीडब्ल्यू लिखने चक्कर एलडब्ल्यू लिख दिया. सब होता है इधर, सब होता है. आज पैकअप यहाँ से कल दूसरी जगह कौन है बैट्समैन कौन है भाई बैट्समैन कौन है अशोक अंकल है अभी कमेंट करने के लिए बोलो 12 लीटर लेके आ जाओ इधर. नाही इथे बसले काय करे ते बसले ना ते कोण आहे कोण नाही चार संख्या आपण पाहतोय 39. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावर.
यावेळेस पलटी स्ट्रोक खेळायचं होतं, चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर 39. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील पहिल्या इनिंग मधील. गोलंदाज तयार प्रशांत. यावेळेस आपल्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक धाव तर कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न सक्सेस होईल आणि सक्सेस राहिला आहे. थोडंसं पंप झालं क्षेत्राच्या माध्यमातून आणि ते मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावीने धावफलक 41 या अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस पाया बदललाय. जोरदार अपील पाहायला मिळते. मात्र इथे लीग मॅचच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट होत असताना 1 धावेने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचले 42 या अंकावर धावफलक. 43 धावांचं टार्गेट असेल टीम साई कृपा डुंगे टीम समोर. देखो साहब, मैंने आपको पहले बोला चालू होने का दे देने का आप शाम को. अरे आपकी बात सही है, पर मेरे को जमा करना पड़ा. आपको कितने मेरे को जमा करना पड़ा. हाँ हाँ, ऑनलाइन कर दी. हाँ कल से बोल रहा हूँ. चला पुढील 2 टीमांना टॉस करण्याकडे बोलवते. पाये टीम आणि खडपे आणि पाये दोन्ही टीमचे कॅप्टन. 3 मॅच.
आणि नॉन स्ट्राईक एंडला राकेश. तर दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिल्या इनिंग मध्ये 42 बनवलेत पोगार टीमने. 43चा आव्हानाचा पाठलाग करताना पहिला चेंडू यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा, पंचांचा इशारा आलाय, एकत्रित बनणार राहिलाय आणि पहिली धाव मात्र फलकावर लागली गेली अतिरिक्त स्वरूपामध्ये. गोलंदाज तयार. निलेशचा हा पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेला. यावेळेस काय घडलंय? 1-2 का 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेला. 4 धावेकरिता. चुकी घडली क्रिकेटमध्ये, चुकीला माफी नाहीये. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर निघून गेला. 4 धावेकरिता. धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5. गणू खूप नर्वस आहे. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा. यावेळेस वज्रटोला भीमटोला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला. षटकाराविरुद्ध 6. षटकाराच्या बढतीनं धावफलक डबल डिजिट मध्ये जात असताना 11 अंकावर जाऊन पोहोचलाय. वाईट पहिला पडला. वाईट आहे ना. धावसंख्या 11. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये विलास पाटील मंकी बंद आहे ना. मंकी बंद आहे भाई. तू बोल ना. विचारायला पहिले लागेल ना काय निर्णय. त्यांना पण मेन आहेत नाही तिथं. विलास पाटील. विलास बालू पाटील. विलास बालू, आपण कुठे असाल तर कॉम्बॉक्सच्या समोर या. वो हमारे 40 में नहीं रहता. कानून है खुद की वो पूरा हम लोग भी बोल नहीं सकते ना क्या काय देते ना काय नहीं. आम्ही बोला था आउट. मैं बोला क्या वो लिया आउट बोला कि नहीं बोला इसलिए रुका मैं आउट दिया. मैंने आउट कर दिया. काय निर्णय येतो आपल्यापर्यंत पोहोचेल. विलास पाटील कुठे असतील तर कॉमेडी बॉक्सचा संपर्क साधायचा आहे. विलास पाटील. मॅचला सुरुवात करायची. जो काय निर्णय असेल तो त्वरित घ्यायचा आहे. गणेश पाटील सर. ओ गणेश पाटील सर. गणेश पाटील सर आउट दिला. दूसरा गांव जो वालों ने अपने को 2 बार खेलना पड़ेगा. उसके तो मेरे ऊपर नहीं रखा है. मैं वो
जितू मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करायचंय. 11 धावा आतापर्यंत. तर डॉट चेंडू हाताला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 17 धावा फलकावर आहेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर खतरा मात्र कोणत्या टीमला इथून जाणवेल. यावेळेस ढकललं गेलंय. शॉर्ट टर्न मॅच रिझर्व थोडंसं फंबल झालं. बॅकअप खूप महत्वाचा असतो. आणि यावेळेस क्षेत्ररक्षणा माध्यमातून बॅकअप दिला गेला. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या बढतीनं धावफलक 18 अंकावर जाऊन पोहोचले. खूप सारे धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 27 आतापर्यंत बनवले गेलेत. अजून 16 धावांची आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पासून दूर राहिले. डॉट चेंडू. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 27 धावफलकावर. एक मिनिट नुकसान आपण पाहिलं असेल. राकेश परतला गेलाय. यावेळेस ऑन साइडला आलो तो कार्पेट टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे स्पेडलेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागलं बॅटर जितूला. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 28. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आव्याच्या बाहेर. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकारकरिता 4. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 32. म्हणजेच इथून आपण विचार केला तर 12 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 11. साधं आणि सोपं समीकरण. 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. खूप चांगली बॅटिंग विनोदच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बिग हिट 2 चौकार च्या सहाय्याने पाहिलं तर 27 धावांवर फलंदाजी करतोय विनोद. तिसऱ्या षटकाकरिता सोमनाथला मात्र गोलंदाज ट्रॅकवर आणलं गेलंय. पहिलं षटक खूप मागणं राहिलं. 20 धावा खर्च केल्या निलेशनं. आणि दुसऱ्या षटकामध्ये अशोकने मात्र 12 धावा खर्च केल्या. थोडंसं रोखण्याचं काम मात्र या गोलंदाजानं केलं. परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 32. गोलंदाज सोमनाथ गोलंदाजी ट्रॅकवर. त्याच्या विरोधात जितू सेकंडला. यावेळेस हाफ ट्रॅकर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच केला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू निघून गेला. 1 धाव कंप्लीट केले. 1च धावेवर समाधान मानावं लागेल. नकारलं गेलं सेकंड कडून विनोदनं. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 33. यावेळेस फुल टोलला चेंडूला पाठवलं स्पेअर क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6.
कम्मालीची बॅटिंग करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो विनोद चौकारानं खातं उघडलं होतं स्वतःच आणि आतापर्यंत कमालची बॅटिंग करत असताना विनोद बड्डे बॉय आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 39. ग्रामपंचायत सदस्य विजयजी भगत यांच्या माध्यमातून विनोद यांच्यासाठी शुभेच्छा आल्या. तर वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होत असताना सिंगलच्या बढतीनं धावफलक 40. तर मात्र 3 धावांची आवश्यकता विजयाकरिता. दोन धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. अजून एक स्वेर मारा. आता मात्र स्कोर लेवल 1 धावेची आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक आहे तो विजयाचा चौकार. साई कृपा डुंगे अभिनंदन. हार्ड लक टू जयवन पोगाव. चला नेक्स्ट मॅच. पाय विपक्षात खानपे टीमनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. पाय टीम आपण लगेच मैदानात उतरायचंय. आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. आपण ऐकतोय पाहत आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 20-25. चला चेंडू जमा करायचेत. हिशोब द्यायला लागतो. हिशोब आम्हाला जोशी साहेब आहेत त्यांच्याकडून घ्या. मैं बोल रहा हूँ सही है. जल्दी हो गई एक और तो जल्दी हो गई ना अभी तो. चलेगा नहीं निकाला नेट ही नहीं चल रहा है यार. इसने मार्कंडे का ऑप्शन ही नहीं है ऑनलाइन. मार्कंडे जो आउट होता है वो बॉल थोड़ी गिनाता है. बॉल थोड़ी गिनाता है. कौन कहता है? वही तो बॉल नहीं गिनाता है. नहीं गिनाता है. सिर्फ आउट होता है बस. अभी 7 मैच हुआ है. टोटल 7. अभी 3 बाकी ना. एक गया तो 3 बाकी. 1 2 और 3. 8वां 10वां और 11वां लास्ट मैच एटला बेटी का मोठा वेळ केक की मोबाईल तो बंद होईल मोठा दिमाग का दही हो जाता है.
लिख दिया क्या पीछे? इसका मैच है पाए गांव का और खांडवे का। खांड पे टॉस कौन जीता? टॉस जीता है खांडपे और बॅटिंग ले चला खांडपे टीम आपल्या सलामीचे बॅटर्स मैदानात पाठवायचेत बेल न दबडता आपण मैदानात लगेच जायचंय आमचे सज्ज होत असताना बाटला घ्या ना तो वरती पट्टी करा ना लिखा तो हो गया यार बॉलर कोण आहे भाई? तुला 3 चक्क्याला माझ्याकडे 1000